निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये 8,000 वाढीचा लाभ मिळेल. EPS 95 पेन्शन. तर यामध्ये किती लाभ मिळणार आहेत ते पाहूया. तर EPS 95 पेन्शन वाढीबाबत एक चांगली अपडेट समोर आली आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की ऑक्टोबर 2025 पासून 1995 ची कर्मचारी पेन्शन योजना EPS देशातील अनेक लोकांना निवृत्ती योजनेच्या आधारावर फायदे देते. अशा परिस्थितीत या योजनेअंतर्गत सर्व कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन वाढेल. आता अशी माहिती समोर येत आहे की पेन्शन संभाव्यतः 8,000 पर्यंत वाढू शकते. हा पहिला निर्णय नाही, याआधी अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तर काय सत्य आहे ते आपण पाहूया. जर पेन्शन खरोखरच 8,000 ने वाढली तर पात्रता काय असेल आणि अर्ज करण्याची प्रक्रिया काय असेल ते आता आपण पाहूया. EPS 95 पेन्शन वाढीसाठी पात्रता काय आहे? तर चला पाहूया पात्रता काय आहे. EPS 95 पेन्शन बूस्टचा लाभ घेण्यासाठी पात्रतेबद्दल बोलताना EPS मध्ये दीर्घकाळ योगदान देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. सरकारने पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर लक्ष केंद्रित करून दीर्घकाळ सेवेत योगदान देणाऱ्यांसाठी पात्रता निश्चित केली आहे. किमान 10 वर्ष सेवा दिलेली आणि या योजनेसाठी नोंदणीकृत कर्मचारी असलेले आणि पेन्शन मिळवणारी कोणतीही पात्र उमेदवार देखील या योजनेचा लाभ घेऊ शकते. जरी या प्रकरणात स्पष्ट माहिती उघड झालेली नाही तरी